So let's see another topic, that is classification of proteins, किंवा आपण यालाच टाइप्स ऑफ प्रोटीन्स म्हटलं तरी चालेल. ठीक आहे ना. पहा, पहिला आणि महत्वाचा मुद्दा, प्रोटीन्स म्हटलं तर प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड. हा कन्सेप्ट आपण ऑलरेडी आताच बघितला. ठीक आहे. मग आता हाऊ अ पर्टिक्युलर प्रोटीन इज मेड अप ऑफ, त्या प्रोटीनमध्ये नुसतं अमिनो ऍसिडच आहे की त्याच्यापेक्षा आणखी काही ॲडिशनल काही ग्रुप्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानुसार काय केलं यांनी, या प्रोटीनचं क्लासिफिकेशन केलं आहे. एकदम सिंपल आहे. जर आपल्या पूर्ण बॉडीमध्ये प्रोटीन ही बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, सो इट इज व्हेरी सिंपल दॅट एव्हरी सेल इज मेड अप ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ द प्रोटीन. ठीक आहे. प्रत्येक बॉडीचे ऑर्गन पहा तुम्ही वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करतात. एन्झाईमचं एक्झाम्पल घ्या. प्रत्येक केमिकल रिॲक्शन असेल बॉडीमधली, कोणती केमिकल रिॲक्शन असेल तर त्याचा रेट स्पीड वाढवण्याचं काम एन्झाईम्स करतात, कॅटॅलिस्टचं काम करतात. दुसरं एक्झाम्पल घ्या. हार्मोन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. हार्मोन्सला आपण काय म्हणतो, मॅसेंजर, केमिकल मॅसेंजर्स आहेत बॉडीमधले. म्हणजे हे सगळे प्रोटीन आहेत. एन्झाईम आर प्रोटीन, हार्मोन्स आर ऑल्सो प्रोटीन. ठीक आहे. काही हार्मोन हे स्टेरॉइड असतात, ते आपण नंतर बघूया. तर लक्षात हे ठेवा की वेगवेगळे प्रोटीन जर आहेत, त्याचा अर्थ त्याचं स्ट्रक्चर, त्याचं क्लासिफिकेशन, टाईप जे आहेत प्रोटीनचे ते वेगवेगळे असतील. सो लेट्स स्टडी द क्लासिफिकेशन. आता इथं आपण जे क्लासिफिकेशन करून आलो, इट इज ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. कशा पद्धतीनं प्रोटीन तयार होते, तो कोणत्या ग्रुपपासून तयार होते. नुसतं अमिनो ॲसिड असेल तर त्या प्रोटीनला काय म्हणाल, आणि दुसरा कोणता केमिकल असेल तर त्याला काय म्हणाल. सो देर आर 3 टाइप्स ऑफ द अमिनो ॲसिड्स, प्रोटीन्स, दॅट इज simple proteins, then conjugated proteins, and last is the derived proteins. Now what are simple protein? एकदम सोपं आहे बघा. The proteins which are made up of only amino acids. म्हणजे एखादं सिंपल प्रोटीन आहे, त्या प्रोटीनला जर आपण हायड्रोलाइज केलं, ब्रेकडाऊन केलं, तर त्याच्यापासून फक्त अमिनो ॲसिडच तयार होतील. नाही समजलं. प्रोटीन कशापासून तयार झाले, अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिड पासून प्रोटीन बनतात. मग प्रोटीनला जर ब्रेकडाऊन केलं तर काय तयार होतील, अमिनो ॲसिड. बॉडी इज मेड अप ऑफ सेल. ठीक आहे. म्हणजे आपण जर बॉडीचं जर डिसेक्शन केलं तर आपल्याला सेल सापडतील. अरे लक्षात येत आहे का. तर म्हणून म्हटलंय की ज्या प्रोटीनला आपण जर समजा हायड्रोलाइज केलं, ब्रेकडाऊन केलं, तर ऑन हायड्रोलायसिस दे ओनली रिलीज द अमिनो ॲसिड. म्हणजेच ज्या प्रोटीनमध्ये फक्त आणि फक्त अमिनो ॲसिडच असेल तर तशा प्रोटीनला काय म्हणायचं आहे, सिंपल प्रोटीन. लक्षात राहील. त्याच्यानंतर आहे कॉन्ज्युगेटेड प्रोटीन. कॉन्ज्युगेटेडला दुसऱ्या लँग्वेजमध्ये तुम्ही लक्षात ठेवा कॉम्प्लेक्स प्रोटीन. म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. कॉम्प्लेक्स म्हटलं म्हणजे कुठंतरी ॲडिशनल गोष्ट आली है ना. एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन, त्याला आपण कॉम्प्लेक्स म्हणतो. काही व्यक्तींचा स्वभाव कसा असतो, फार कॉम्प्लेक्स, क्रिटिकल स्वभाव आहे त्या व्यक्तीचा, है ना, समजतच नाही आपल्याला काय. तर एकापेक्षा जास्त ॲडिशनल ग्रुप असणारा जो आहे त्याला आपण कॉम्प्लेक्स म्हणतो. तर म्हणून पहा, दीज प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ॲसिड तर असणारच आहे, कारण तो प्रोटीन आहे. दीज आर मेड अप ऑफ अमिनो ॲसिड अँड नॉन प्रोटीन पार्ट. म्हणजे ॲडिशनल पार्ट जो आहे त्याला म्हणतात नॉन प्रोटीन पार्ट. लक्षात ठेवा हे शब्द, नॉन प्रोटीन पार्ट. इट इज कॉल्ड एज प्रोस्थेटिक ग्रुप. हे काय आहे, इट इज द ॲडिशनल ग्रुप. याला म्हणायचं तुम्हाला कोणता, कॉन्ज्युगेटेड किंवा कॉम्प्लेक्स प्रोटीन. एक्झाम्पल जेव्हा बघू तेव्हा तुमचं क्लिअर लक्षात होऊन जाईल कन्सेप्ट. आणि जे डिराइव्ड प्रोटीन्स आहेत, दीज आर द प्रोडक्ट्स
ऑफ दी प्रोटीन. ठीक आहे. अँड दीज आर नॉट फाउंड इन द नेचर ॲज सच. जे नेटिव्ह प्रोटीन्स असतात सेलमध्ये त्या प्रोटीन पासून हे बनतात. डिराइड होणं म्हणजे त्याच्यापासून तयार होणारे प्रोटीन पासून प्रोटीन बनतात, त्याला डिराइड म्हणायचं. तर आता ओनली अमिनो ऍसिड पासून बनणारे प्रोटीन कोणते? सिंपल. ठीक आहे, आपण एक्झाम्पल पुस्तकातले बघून घेऊया. पहा, याच्यातलं पहिलं एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे. एक्झाम्पल नंबर 1, हिस्टोन. आपल्याकरता नवीन एक्झाम्पल आलाय आणि फार फार महत्वाचा आहे. काय आहे हिस्टोन? इट इज द प्रोटीन. पण कोणतं प्रोटीन आहे? तर पहा, याचा अर्थ लक्षात ठेवा तुम्ही, शेवटपर्यंत लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. इट इज द डीएनए पॅकेजिंग प्रोटीन. म्हणजे हो, डीएनए पॅकेजिंग, जो प्रोटीन डीएनएला पॅक करतो. पण डीएनएला पॅक करण्याची गरज काय आहे? कोण सांगेल? एखादा प्रॉडक्ट आहे, एखादी गोष्ट आहे, तुम्ही विकत घेतली दुकानातून. व्हाय इट इज निडेड टू बी पॅक्ड? गिफ्ट द्यायचं आहे तुम्हाला एखादं, त्याची आपण पॅकिंग का करतो? कारण पॅकिंग केल्यामुळे मोठं जे गिफ्ट आहे ते छोट्याशा स्पेसमध्ये मावू शकतं. ठीक आहे, आणि त्याला एक व्यवस्थित शेप सुद्धा मिळतो. इन द सेम वे अवर डीएनए, मी अवर शब्द वापरला म्हणजे युकॅरियोटिक डीएनए, कुठं प्रेझेंट राहतो? शॉर्ट न्यूक्लियस. आणि डीएनए जर पाहिला तर इट इज ऍक्च्युली अ लॉंग मॉलिक्यूल अप टू 2 मीटर्स. मग लॉंग डीएनए शॉर्ट न्यूक्लियसमध्ये कसा बसेल? तर त्याला तुम्ही कॉईल करा, फोल्ड करा, पॅक करा, कंडेन्स करा. तर त्या डीएनएला पॅक कोण करते? तर त्या प्रोटीनचं नाव आहे हिस्टोन. इन द 12th सायन्स वी विल स्टडी द पॅकेजिंग ऑफ डीएनए. एक स्पेशल टॉपिकच दिला त्यांनी की डीएनए कसा पॅक केला जातो. 2 मीटरचा डीएनए आहे, त्याची लेंथ, त्याची साईज, लेंथ म्हणू शकता किंवा साईज म्हणू शकता, तर ती नॅनोमीटर पर्यंत होते. विद्यार्थी मित्रांनो, नॅनो पार्टिकल शब्द ऐकला असेल. जगातला सगळ्यात लहान पार्टिकल जो आहे त्याला नॅनो पार्टिकल, नॅनो टेक्नॉलॉजी शब्द ऐकला असेल. तर असो, डीएनएला पॅक करणारा प्रोटीन असेल तर त्याला काय म्हणायचं? हिस्टोन. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे, पहा, अल्बुमिन. सेकंड एक्झाम्पल काय आहे? अल्बुमिन. आता समजा एक्झाम्पल घेतला आपण, पाहता एग अल्ब्युमिन. ठीक आहे, म्हणजे प्रोटीन्स मिळवण्याकरता एग्ज कंझ्युम केले पाहिजे असं म्हणते. तर त्या एग्जमध्ये जो बल्क असतो, पहा, त्याच्यामध्ये जो पार्ट असतो त्याच्यामध्ये काय असतं? अल्ब्युमिन नावाचं प्रोटीन. लक्षात ठेवायचं, एग अल्ब्युमिन. त्याच्यानंतर सिरम अल्ब्युमिन. आपल्या ब्लडमध्ये सुद्धा अल्ब्युमिन हा प्रोटीन प्रेझेंट असतो, त्याला सिरम अल्ब्युमिन म्हणतात. एग अल्ब्युमिन, सिरम अल्ब्युमिन म्हणजे ब्लड मधला. त्याच्यानंतर लेग्युमेलिन. इट इज द प्रोटीन प्रेझेंट इन द सिरियल्स, पल्सेस, शक्यतो डाळी. लेग्युम म्हणजे काय? तर शेंगा. त्याच्यामध्ये जे धान्य असेल, त्याच्या आतमध्ये ज्या सीड्स राहतात, त्याच्यामध्ये असणारा प्रोटीन म्हणजे कोणता असेल? त्याला लेग्युमेलिन असं नाव द्यायचं आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सिंपल प्रोटीन. लक्षात राहतील, सोप्या सोप्या. त्यानंतर कॉन्ज्युगेटेड प्रोटीनचे एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 1, न्यूक्लिओप्रोटीन. काय लक्षात येते? प्रोटीन म्हटलं म्हणजे इट इज मेडअप ऑफ अमिनो ऍसिड. आहेच ना, अमिनो ऍसिड असणारच आहे. तर अमिनो ऍसिड तर आहेच आहे, प्लस काय असायला पाहिजे? ऍडिशनल पार्ट असला पाहिजे कोणता तरी, ज्याला आपण म्हणतो नॉन प्रोटीन पार्ट किंवा प्रोस्थेटिक ग्रुप. हा झाला अमिनो ऍसिड. मग प्रोस्थेटिक ग्रुप कोणता आहे? न्यूक्लिओ. न्यूक्लिओ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो न्यूक्लिक ऍसिड, सो कॉल्ड एज न्यूक्लिओ प्रोटीन. सेकंड एक्झाम्पल, ग्लायकोप्रोटीन. त्यानंतर आहे लिपोप्रोटीन. हिअर अमिनो ऍसिड आणि ऍडिशनल ग्रुप कोणता आहे? ग्लायको. ग्लायको म्हटलं म्हणजे इट इज द कार्बोहायड्रेट. ग्लायकोजन आपण एक्झाम्पल बघितलं आहे. लिपोप्रोटीन, इट इज अमिनो ऍसिड प्लस लिपो मीन्स लिपिड्स. ठीक आहे, सो दीज आर द व्हेरियस
एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर एक आणखी एक्झाम्पल लक्षात ठेवा, म्युकोप्रोटीन्स. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, कार्बोहायड्रेट प्रोटीन कॉम्प्लेक्सेस, म्हणजे कार्बोहायड्रेट प्रोटीन कॉम्प्लेक्सेस, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा ऍडिशनल ग्रुप कोणता आहे, कार्बोहायड्रेट. तर पहा, लिपोप्रोटीन हा कुठं प्रेझेंट राहतो, तर दीज आर द लिपिड प्रोटीन कॉम्प्लेक्सेस कॉन्जुगेट प्रोटीन फाउंड इन द ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द मिल्क. मिल्क मध्ये राहते, आपल्या ब्रेन मध्ये सुद्धा प्रेझेंट राहतात, आणि इव्हन प्लाझ्मा मेम्ब्रेन, ते तर स्ट्रक्चरच बघितलंय आपण, फ्लुइड मोझेक मॉडेल. त्याच्यात लिपिडच्या 2 लेअर असतात आणि मधात प्रोटीन्स राहतात. म्हणजे प्रोटीन आणि लिपिड, प्रोटीन जे राहतात त्यातले ते प्रोटीन कोणते असतात, दे आर कॉल्ड एज लिपोप्रोटीन. लिपिडच्या सोबत राहतात, असोसिएटेड विथ द लिपिड, म्हणजे त्यांचा कॉम्प्लेक्स तयार झाला, तर लिपोप्रोटीन. म्हणजे प्रत्येकाचा फंक्शन तुम्हाला असं माहित असायला पाहिजे. तर त्याच्यानंतर शेवटचा जो आहे, डिराइव्ड प्रोटीन. दीज आर द प्रोडक्ट ऑफ नेटिव्ह प्रोटीन. प्रोडक्ट ऑफ नेटिव्ह म्हणजे ओरिजिनल प्रोटीन पासून तयार झालेले. दे आर नॉट ॲज एक्झिस्ट इन द नेचर, है ना, असे इझिली फाउंड नाही होत, ते बनतात, तयार केले जातात. आणि त्याचे एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाप्रमाणे मेटा प्रोटीन्स, पेप्टोन. ठीक आहे. आता या क्लासिफिकेशनच्या आतमध्ये आपण सिंपल प्रोटीन बघितला, कॉन्जुगेटेड प्रोटीन बघितला, किंवा आपण त्याला कॉम्प्लेक्स म्हटलं होतं. आता हा जो डिराइव्हचा पार्ट आहे पहा, थर्ड टाइप ऑफ द प्रोटीन. दीज आर द प्रोटीन विच आर द प्रोडक्ट्स ऑफ हायड्रोलायसिस, किंवा म्हणू शकता तुम्ही प्रोडक्ट ऑफ डायजेशन, डिनॅच्युरेशन. वेगवेगळे शब्द आहेत. म्हणजे जर एखाद्या प्रोटीनला ब्रेकडाऊन केलं गेलं, लक्षात ठेवायचं आहे, बायोमॉलिक्युल्स मध्ये कार्बोहायड्रेट, लिपिड आणि प्रोटीन याच्यापैकी प्रोटीनचा असा जो पार्ट आहे, तो प्रोटीन कम्प्लिटली डायजेस्ट होत नाही. प्रोटीनचं डायजेशन जे राहते, इट इज नॉट सो मच इझी. म्हणजे त्यातला बराचसा पार्ट जो राहतो, इट रिमेन अनडायजेस्टेड. मग जो अनडायजेस्टेड प्रोटीनचा पार्ट आहे, एन्झाईम्स आहेत बरं साईडमध्ये, प्रोटीएजेस नावाचे एन्झाईम आहेत, ट्रिप्सिन नावाचे एन्झाईम आहेत, जे प्रोटीनला डायजेस्ट करतात, नॉट अ प्रॉब्लेम. बट स्टील प्रोटीन आर इनकम्प्लिटली डायजेस्टेड. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की त्यातला काही ना काही असा पार्ट आहे जो इट इज स्टील निडेड टू बी डायजेस्ट. मग असा जो प्रोटीनचा पार्ट आहे, ज्याला ब्रेकडाऊन केल्याच नाही गेलाय, तो काय करतो, इट फॉर्म सम प्रोडक्ट कॉल्ड ॲज द डिराइव्ड प्रोटीन. असे जे प्रोटीन राहतात त्याला काय म्हणायचं तुम्हाला, डिराइव्ड प्रोटीन, किंवा त्याला प्रोडक्ट ऑफ हायड्रोलायसिस ऑफ प्रोटीन म्हणू शकता तुम्ही. मग आता हे काय तयार करतात, दे फॉर्म द बॉडी लाईक पेप्टोन्स. डिराइव्ड प्रोटीनचं एक्झाम्पल कोणतं दिलं त्यांनी, पेप्टोन. आता हे पेप्टोन म्हणजे काय भानगड आहे पहा, तर इट इज द टाइप ऑफ डिराइव्ड प्रोटीन यूज इन द कल्चर मीडियम, किंवा मीडियम म्हणू शकता. म्हणजे आता पहा, हे कल्चर मीडियम तुमच्याकरता नवीन शब्द आला. आता फॉर एक्झाम्पल, एक सपोज बॅक्टेरिया असेल, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, आपण बॅक्टेरियाच घेऊ. मला या बॅक्टेरियाचं कल्चर करायचं आहे. कल्चरचा अर्थ होतो ग्रोथ, ग्रोईंग ऑफ ऑर्गॅनिझम्स, किंवा मायक्रोब्सच म्हणा, ग्रोईंग ऑफ मायक्रोब्स इन न्यूट्रिएंट मीडियम. एक पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरियापासून तुम्हाला एखादा प्रॉडक्ट मिळून राहिला, है ना, होऊ शकते एखादं अँटीबायोटिक त्याच्यापासून मिळते, एखादं एन्झाईम मिळत असेल, लक्षात येतं ना, एखादा प्रॉडक्ट आहे, ऍसिड आहे, जे तुमच्याकरता फायद्याचा आहे, असा प्रॉडक्ट तयार होतो. कुठून, बॅक्टेरिया. सो सिम्पली वी कॅन मल्टिप्लाय द बॅक्टेरिया. आपण त्या बॅक्टेरियाच्या कॉपीज तयार करू, जेणेकरून प्रॉडक्टचं प्रमाण वाढू शकतो. मग या बॅक्टेरियाला लॅबोरेटरीमध्ये कसं ग्रो कराल, तर त्याच्या ग्रोथसाठी तुम्हाला काहीतरी न्यूट्रिएंट लागेल, सिंपल. तर असं न्यूट्रिएंट जे लॅबोरेटरीमध्ये बनवलं जाते एखाद्या ऑर्गॅनिझमच्या ग्रोथ करता, त्याला म्हणतात कल्चर मीडियम किंवा न्यूट्रिएंट मीडियम. नाव लक्षात ठेवायचं आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूट्रिएंट
मीडियम, आणि या मीडियममध्ये एक ग्रेडियंटचं काम, त्याचा एक इनग्रेडियंट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे घटक, इनग्रेडियंट म्हणजे त्या मीडियमचा एक घटक म्हणून काय कशाचा वापर करतात, पेप्टोन्सचा वापर करतात. आणि पेप्टोन काय, इट इज द डिराइव्ड प्रोटीन. एक आणखी एक्झाम्पल आहे पुस्तकामध्ये मेटा प्रोटीन. तर अशा टाईपचे प्रोटीन जे तयार होतात, ज्याचं ब्रेकडाऊन प्रॉपरली होत नाही, त्याला आपण डिराइव्ड प्रोटीन असं म्हणतो. ओके, तर या ठिकाणी क्लासिफिकेशनचा टॉपिक सुद्धा फिनिश झाला. ओके, बाकीचा पार्ट आपण उद्याला डिस्कस करू.